ठरलं तर मग या मालिकेच्या 27 एप्रिलच्या भागामध्ये साक्षीला त्या फायनान्सरचा कॉल आलेला असतो आणि तो म्हणतो, खूप झालं हा, तुम्ही तुमचा शब्द काही पाळत नाही आहात, आम्हाला पैसे देत नाही आहात. आता तुमच्या ज्या साईटवरती काम चालू आहे ना, ती साईट मी 4 दिवसात बंद करून टाकतोय. साक्षी म्हणते, ऐका ना, म्हणजे तुम्ही जर साईट बंद केलीत ना तर पैसे देण्याचे आमचे सगळे मार्ग बंद होतील. प्लीज प्लीज माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या, साईट बंद करू नका, तीच साईट फक्त आमची पैसे देण्याचा मार्ग आहे. मग आम्ही कसे तुमचे पैसे देणार? यावरती फायनान्सर म्हणतो, आम्ही कोण? आम्ही? तू एकटी आहेस आता, तुझा बाप जेलमध्ये त्याच्या कर्माची शिक्षा भोगतोय, त्यामुळे जे काय करायचंय ते तुलाच करायचंय. एक लक्षात ठेव साक्षी शिकरे, तुला माझे पैसे द्यायला झेपत नसेल तर तसं सांग, तुला रस्त्यावरती आणायला मला वेळ लागणार नाही. असं म्हणत फायनान्सर साक्षीला चांगलीच धमकी देत असतात आणि लवकरात लवकर माझे पैसे दे, नाहीतर 4 दिवसात तुला मी रस्त्यावरती आणीन असं सांगत असतात. साक्षी गडबडते, काय करू, 4 दिवसात पैसे कुठून आणू? त्यात ह्या चैतन्याला अर्जुनला काही सांगायचंय, काही वेगळंच सांगायचं असेल तर मग माझी साथ तरी कोण देणार? साक्षी गडबडलेली असते, काय करू, कसे पैसे देऊ हे तिला कळत नसतं. मग ती विचार करते, काहीही करून मला अण्णांना जेलमध्ये भेटायला जायला पाहिजे. या अर्जुनने हे सगळं केलंय, अर्जुनमुळे अण्णा जेलमध्ये गेले आणि अर्जुनमुळे मला आता हा दिवस येत आहे, त्यामुळे या अर्जुनला ना मी सोडणार नाहीये असा विचार करत साक्षी आता महिपतला भेटायला जेलमध्ये जाते. तोपर्यंत अर्जुन आणि सायली हे दोघ जण झोपण्याची तयारी करत असतात. झोपण्याची तयारी करत असताना अर्जुनच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल असतं. अर्जुन आपला एकटाच हसत असतो. सायली म्हणते, सर काय झालं? अर्जुनचं लक्षच नसतं, त्याला त्याची ती 15 मिनिटाची राईड आहे, तीच राईड सारखी सारखी आठवत असते आणि त्याच्यातच तो अगदी रममाण झालेला असतो. सायली म्हणते, सर अहो काय झालं, इतके खुश का आहात? यावरती अर्जुन म्हणतो, कसं आहे ना, अहो ते 15 मिनिटाचे मला सारखं आठवतोय हो. यावरती सायली म्हणते, सर तुमच्या चेहऱ्यावरती आनंद असाच टिकून राहू दे. अर्जुन म्हणतो, 15 मिनिटामध्ये तुम्ही मला इतकं फ्रेश केलंत ना, माझा आजचा दिवस पूर्ण माझा दिवस आजचा फ्रेश केलेला आहे. आता सायलीला आनंद होतो. 15 मिनिटं का होईना, पण आपण अर्जुन सरांच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आणलेला आहे. आता हे बघितल्यावरती मात्र आता सायली खूप आनंदाने झोपी जाण्याचा प्रयत्न करत असते. सायली झोपी जाण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला झोप काही येत नसते. कारण तिच्या पाठीला लागलेलं असतं. सायली ज्या वेळेला पाठ टेकण्याचा प्रयत्न करत असते आणि ती झोपी जाण्याचा प्रयत्न करत असते, तिला झोप काही येत नसते आणि त्यामुळे तिला पाठीला दुखत असतं. आता तोपर्यंत साक्षी महिपतला भेटायला येते. महिपतला ती घडलेला सगळा प्रकार सांगते आणि रियुनियनला ती गेली होती त्यानंतर काय काय घडलं हे सगळं सांगते. महिपत म्हणतो, अगं रियुनियनला जाण्याआधी माझ्याशी बोलायचं तरी होतं, मी तुला सांगितलं असतं ना की रियुनियनला जाऊ नकोस म्हणून. असं म्हणत तो म्हणतो, तुला माहिती आहे ना तो कोण, तो पोरगा, त्याच्यासोबत जर का तुला आधी कुणी पाहिलं असेल आणि त्यानंतर इकडे कोणी ओळखलं असतं तर? यावरती साक्षी म्हणते, नाही अण्णा, मला तिकडे कोणी पाहायची किंवा मला तिकडे कोणी ओळखायची तीळ मात्र शंका नाहीये. एक कोणतरी होता, पण त्याला पण मी असा उडवून लावला ना. पण अण्णा तुम्हाला माहितीये का, त्या अर्जुनने चैतन्याला घरी बोलवलं होतं आणि त्याला चैतन्याला काहीतरी एकांतामध्ये सांगायचं होतं, पण मी तिकडे गेल्यामुळे त्याला काही सांगताच आलं नाही आणि त्यामुळे मला ना खूप टेन्शन आलेलं आहे. मला टेन्शन आले की नक्की काय झालेलं आहे, म्हणजे काय सांगायचं असेल त्याला. असं म्हटल्यावरती अण्णा म्हणतात, काय सांगायचं असेल म्हणजे? साक्षी म्हणते, नाही म्हणजे विलासच्या खुनाबद्दल काही सांगायचं असेल का? यावरती महिपत म्हणतो, नाही म्हणजे खरं तर खुनाबद्दल काही त्याला कळलं असतं ना तर तू इथे नसतीस, डायरेक्ट त्याने तुला जेलमध्ये टाकली असती. तुला माहित नाहीये, त्याला जर खुनाबद्दल काही कळलं असतं तर त्याने तुला ठेवलीच नसती. कदाचित त्याला वेगळं काय समजलं असेल. साक्षी म्हणते, पण अण्णा काय समजलं असेल त्याला? यावरती अण्णा म्हणतात, ते सगळं जाऊ दे, पण तो चैतन्य गडकरी आहे ना, त्याला आपल्या बाजूने कायम ठेवायला पाहिजे. तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, जर चैतन्य गडकरी हा आपल्या बाजूने फिरला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तुझ्या लक्षात ह्या गोष्टी येत नसतील तर म्हणून मी सांगतो, त्या चैतन्य गडकरीला बांधून ठेव. लक्षात ठेव, तो तुझ्यापासून दूर गेला नाही पाहिजे आणि त्यासाठी तुला त्याच्याशी लग्न करायला पाहिजे. कारण मित्र हा कधीही सोडून जाऊ शकतो, पण मित्र कधीही सोडून गेला तरी सुद्धा नवरा हा कधी सोडून जाऊ शकत नाही. असं म्हणत आता इकडे महिपत चैतन्य सोबत लग्नाची गोष्ट करतो आणि साक्षी म्हणते, अण्णा
काय बोलताय, लग्न आणि त्या चैतन्य सोबत? यावरती अण्णा म्हणतात, अगं लग्न म्हणजे मला असं म्हणायचं आहे की एका अंगठीमध्ये इतकी ताकद असते ना, तुला काय सांगू, एका अंगठीत इतकी ताकद असते, घे साखरपुडा उरकून. असं म्हणत महिपत साक्षीला साखरपुड्याची आयडिया देतो. साखरपुड्याची आयडिया देत तो म्हणतो, अगं फक्त साखरपुडा करायचा आहे, बाकी काही नाही. साखरपुडा एकदा केलास ना की तुझ्या ताटाखालचं मांजर म्हणजे तुझा अर्धा नवरा तर झालेलाच आहे ना तो. यावरती आता मात्र साक्षी म्हणते, अण्णा काय भन्नाट कल्पना दिली तो तुम्ही मला. खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. मी आजच्या आज इतका मोठा ड्रामा क्रिएट करते ना की तुम्ही बघतच बसा. असं म्हणत आता साक्षी खूप खुश होते आणि इकडे चैतन्य सोबत खोटं खोटंचा म्हणजे अण्णा म्हणतायत म्हणून साखरपुडा करायचा आणि महिपत म्हणतो, साखरपुडा काय कधी पण मोडता येतो ग, ते काय लग्न थोडी आहे. असं म्हणत महिपत आपल्या मुलीला चांगलीच आयडिया देत असतो चैतन्याला बर्बाद करण्यासाठी. इकडे साक्षीला आता खूप मोठी आयडिया मिळते आणि ती घरी जाते. सायली आपल्या रूम मध्ये असते आणि तिला झोप काही केला येत नसते. ती खूप अस्वस्थ असते. तिला पाठीला पडल्यामुळे जे लागलेलं असतं त्यामुळे तिला पाठीवरती झोपता येत नसतं. ती विचार करते, मी पाठीला ऑइंटमेंट लावून घेते, तेवढंच मला बरं वाटेल. म्हणून ती रात्रीच्या वेळेला उठते, ऑइंटमेंट घेते आणि आरशासमोर येऊन उभी राहते ऑइंटमेंट लावायला. तितक्यात अर्जुनला जाग येते आणि तो सायलीच्या मागे येऊन उभा राहतो. तर सायलीच्या पाठीला चांगलंच लागलेलं असतं. अर्जुन ते पाहतच बसतो आणि सायलीच्या हातामधून ते ऑइंटमेंट घेतो आणि काहीही न बोलता तिला लावण्यासाठी येतो. मग सायली सुद्धा कोणतेही आडेवेडे न देता अर्जुनच्या हातामध्ये ते ऑइंटमेंट देते आणि एका चेअरवरती जाऊन बसते, आपले केस पुढे घेते. अर्जुन येतो, ते ऑइंटमेंट लावतो आणि अखेर सायलीच्या पाठीला दुखायचं असतं किंवा जे खरचटलेलं असतं ते बरं वाटतं आणि अर्जुनच्या स्पर्शाने सायली सुखावते आणि आता तिच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माइल येतं. अर्जुनला पण बरं वाटतं की सायलीला बरं वाटलंय आणि फायनली मग अर्जुन आणि सायली झोपायला जातात. अर्जुन सायली दोघं जण झोपायला गेल्यावरती सायली डोकं टेकून झोपण्याचा प्रयत्न करत असते आणि अर्जुन तिच्या डोक्यावरून मायेने, प्रेमाने, आपुलकीने, अधिकाराने हात फिरवत असतो आणि तिला झोपी जाण्याचा प्रयत्न करत असतो. सायलीच्या तोंडावरती एक गोड स्माइल आलेलं असतं आणि तसंच गोड स्माइल एक अर्जुनच्या चेहऱ्यावरती पण आलेलं असतं. इकडे रात्रीच्या वेळेला साक्षीचं नाटक सुरू होतं. साखरपुडा करायचा तर तो असा कसा करायचा, काहीतरी ड्रामा व्हायलाच पाहिजे ना. आणि मग ती झोपेतच मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते, चैतन्य चैतन्य मला सोडून जाऊ नको, चैतन्य मला सोडून जाऊ नको. चैतन्य उठतो, काय झालं साक्षी, काय झालं, अगं बोल ना. यावरती साक्षी सांगते, चैतन्य तू मला सोडून नको जाऊ, ऐक तरी. यावरती चैतन्य म्हणतो, अगं तू स्वप्न बघितलंस का वाईट काही? साक्षी ऍक्टिंग करत म्हणते, हो हो हो, बहुतेक मी स्वप्नच बघितलंय. अरे माझ्या ना स्वप्नामध्ये खूप भयंकर काहीतरी दिसलं रे, तू मला सोडून जातेस असं मला वाटलं. मी खरं सांगू का, तर अण्णा जेलमध्ये गेलेत ना तर मी पूर्णपणे एकटी पडून गेलेले आहे. कसं आहे ना, म्हणजे अण्णा जेलमध्ये गेलेत, अण्णांनी हे सगळं केलंय, पण माझ्यावरती पण सगळेजण संशयाने बघायला लागलेत की मी पण असंच काहीतरी करू शकते किंवा मी पण यांच्यामध्ये साथीदार आहे. कोणी माझ्यावरती विश्वास ठेवायला तयारच नाहीये चैतन्य. पण तू माझ्यावरती विश्वास ठेवशील ना, तू मला सोडून जाणार नाहीस ना. चैतन्य बोल ना, चैतन्य काहीतरी बोल ना. असं म्हणत साक्षी आता चैतन्याला कन्व्हिन्स करत असते. चैतन्य म्हणतो, वेड लागले का साक्षी, मी तुला कधी सोडून जाणार नाही, काळजी करू नकोस. यावरती साक्षी म्हणते, नाही रे, पण जगासमोर आपण मिरवावं किंवा जगासमोर आपण दोघं जण एकमेकांचे कोण आहोत म्हणून सांगायचं. जगासमोर आपल्या नात्याला काडीची किंमत नाहीये रे. म्हणजे तुला फॅमिली तरी आहे, ती सुभेदार फॅमिली, पण माझं तसं नाहीये ना. मला येऊन जाऊन फक्त अण्णा होते आणि आता तू आहेस. अण्णा तर गेले पण तुला गमवायचं नाहीये मला खूप भीती वाटते. उद्या तुझ्या फॅमिलीने तुला सांगितलं की ह्या मुलीची साथ सोडून दे आणि तू माझी साथ सोडून दिलीस तर काय करू मी खरंच एकटी पडेन. मला जगात या तुझ्याशिवाय कोणी नाहीये. मी एक तुला सुचवू का चैतन्य, आपण जगासमोर आपलं नातं आणूया का, आपण साखरपुडा करूया का. चैतन्य म्हणतो, साखरपुडा काय बोलतेस तू साक्षी. साक्षी म्हणते, बरोबर आहे, तुला माझ्यासोबत साखरपुडा करायचा नसेल ना, मी पण कशी वेडी. म्हणजे माझे अण्णा आत्ताच जेलमध्ये गेलेत आणि तू माझ्यासोबत साखरपुडा का करशील. तुझ्या फॅमिलीला ऑलरेडी मी आवडत नाहीये, तू साखरपुडा का करशील. यावरती चैतन्य म्हणतो, अगं ऐक साक्षी, ऐक मी काय बोलतोय ते. साक्षी म्हणते, नाही मला काही बोलायचंच नाहीये. मी तुला विचारण्याआधी 10 वेळा विचार करायला पाहिजे होता की कसं काय तुला विचारू मी साखरपुड्याचं. नाही चैतन्य, मी चुकले, मी तुला विचारलं साखरपुड्याचं, हेच चुकले. असं म्हणत ती एकदम हायपर होते आणि कबर्ड खोलते.
कबडमधून गोळ्या काढते, त्या गोळ्या घेते. चैतन्य म्हणतो कसल्या गोळ्या आहेत साक्षी या? साक्षी म्हणते काही नाही आणि एक गोळी घेऊन ती थोडी शांत होते. चैतन्य म्हणतो काय करतेस साक्षी, कसल्या गोळ्या आहेत या? यावरती साक्षी सांगते मला एन्झायटी होते आणि त्याचीच ट्रीटमेंट चालू आहे. डॉक्टरांकडून मी ह्या गोळ्या आणल्यात, मला ना ह्या गोळ्या घेतल्याशिवाय शांत वाटतच नाही. चैतन्य म्हणतो वेडी आहेस का तू? मग तू मला आतापर्यंत हे सगळं का नाही सांगितलंस? साक्षी म्हणते तुला सांगून तरी मी काय करू? खरंच मी खूप एकटी पडलेले चैतन्य. आता तू माझ्यासोबत साखरपुडा पण काही नाही करायचा म्हणतोयस. खरंच मी एकटी पडले चैतन्य, असं म्हणत साक्षीची ओव्हर ऍक्टिंग चालूच असते. चैतन्य म्हणतो ऐक साक्षी, वेड्यासारखं काहीतरी करू नकोस, आपण साखरपुडा करूया. साक्षी म्हणते खरंच खरंच तू माझ्यासोबत साखरपुडा करायला तयार आहेस का? यावर चैतन्य म्हणतो हो, मी तुझ्यासोबत साखरपुडा करायला तयार आहे. साक्षी म्हणते हे बघ, आपण फार न तामझाम नको करूया, आपण मोजक्याच लोकांना, घरातल्याच लोकांना बोलवूया आणि 4 लोक असले तरी चालेल, मग आपला साखरपुडा करूया. हे बघ, तुझ्या फॅमिलीला कन्व्हिन्स करायचं असेल, सुभेदार फॅमिलीला, तर वाटलंच मी त्यांच्याकडे जाते, म्हणजे त्यांना आवडणार नाही मी गेलेलं, पण तरी सुद्धा तुझ्यासाठी मी त्यांना कन्व्हिन्स करू शकते. यावरती अर्जुन म्हणतो अगं, आणि कोणाची परवानगी घ्यावी असे आपल्या आयुष्यात कोणी तर उरलंय का? उरलेत ना ते आपल्याला परवानगी कधी देणारच नाहीयेत. पण माझी फॅमिली आहे तर मी त्यांना हे नक्कीच सांगेन की मी साखरपुडा करतोय, तू काळजी करू नकोस. आणि कोणी परवानगी दिली किंवा नाही दिली तरी तुझ्यासोबतचा माझा साखरपुडा हा 100% होणार आहे, तू बिलकुल काळजी करू नको. असं म्हणत चैतन्य साक्षीला कन्फर्मली मी साखरपुडा तुझ्यासोबत करणार असं सांगतो. आणि फायनली तो सुभेदार फॅमिलीला भेटण्यासाठी येतो, कारण इन मीन त्याच्याकडे फक्त तेवढेच लोक असतात की ज्याला तो फॅमिली म्हणू शकतो. आता सुभेदार फॅमिली ब्रेकफास्ट करायला बसलेली असते. सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. त्यावेळेला सगळेच जण कल्पनाचं कौतुक करत असतात आणि प्रताप सांगत असतो कल्पना म्हणजे पहिल्यापासून घरातल्या कोणालाही ब्रेकफास्ट केल्याशिवाय कधी कधी बाहेर पाठवत नाही. तिचा स्ट्रिक्ट रूल आहे की ब्रेकफास्ट केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. अश्विन म्हणतो आणि तिचा हा रूल सायली बहिणी आपली अचूक फॉलो करते नाही का? सायली बहिणी सुद्धा कोणाला नाश्ता केल्याशिवाय कधी कधी बाहेर जाऊ देत नाही, अगदी आपल्या आईसारखीच वागते. असं म्हणत अश्विन आता इकडे कौतुक करत असतो. त्यावेळेला प्रताप म्हणतो अश्विन अगदी बरोबर बोललास बरं का तू. असं अगदी थट्टा मस्करी चालू असताना छानपैकी सगळेजण ब्रेकफास्ट करत असताना चैतन्य येऊन दारात उभा राहतो. चैतन्य येतो आणि त्यावेळेला तिकडे आता चैतन्य म्हणतो मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे म्हणून मी तुम्हाला भेटायला आलोय. यावरती त्याला टोमणा मारत अस्मिता म्हणते काय रे चैतन्य, आज तू एकटा, म्हणजे जनरली तू कधी एकटा कुठे फिरत नाहीस ना म्हणून म्हणते. यावरती पूर्णाजी म्हणते अस्मिता अगं तो आपल्या घरी आलाय ना, काय चाललंय तुझं, कसले टोमणे मारतेस, गप्पा बस पहिली. यावरती कल्पना म्हणते ये ना चैतन्य. पूर्णाजी म्हणते चैतन्य ये, आपण खात खात गप्पा मारूया. यावरती चैतन्य म्हणतो नाही कल्पना मावशी, मला ना तुमच्याशी सगळ्यांशी महत्वाचं बोलायचं आहे. यावरती आता मात्र इकडे प्रताप म्हणतो अरे चैतन्य झालंय तरी काय, एवढं काय बोलायचं आहे, अरे बसून गप्पा मारूया ना आपण. चैतन्य म्हणतो नको, मला तेवढा वेळ नाहीये, मला तुम्हाला सगळं सांगायचं आहे आणि त्यासाठी मी इथे आलोय. प्रत्येक वेळेला या घराने माझी साथ दिलेली आहे, म्हणजे ज्या वेळेला माझा बर्थडे असायचा ना तर प्रताप काका पहिल्यांदा केक घेऊन ते स्वतः यायचे. माझा हात फ्रॅक्चर झाला होता तेव्हा कल्पना मावशीनी माझी देखभाल केली, मला जे हवं जे नको ते सगळं बघितलं. कल्पना मावशी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती आणि कल्पना मावशीमुळेच मी बरा झालो. मला ताप आला होता ना त्यावेळेला पूर्णाजी माझ्या उशाला बसली होती, माझ्या उशाला बसून तिने माझी सर्वतोपरी काळजी घेतली. या अशा फॅमिलीशिवाय मला दुसरं कोणीच नाहीये, म्हणून माझा जो आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय आहे ना तो तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे. माझ्या आयुष्यातल्या या मोठ्या निर्णयामध्ये तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यावी, तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करावा असं मला वाटते, म्हणून मी इथे आलेलो आहे. आणि मी माझ्या आयुष्यातला खूप मोठा निर्णय घेतलेला आहे, मी साखरपुडा करतोय साक्षी सोबत. असं म्हटल्यावरती आता सगळ्यात जास्त धक्का बसतो सायली आणि अर्जुनला. साक्षी काय लायकीची मुलगी आहे, तिने आधी किती लोकांना फसवलंय किंवा तिचा क्रिमिनल बॅकग्राऊंड काय आहे हे माहीत असल्यामुळे चैतन्य या जाळ्यात अडकतोय हे आता दोघांना कळतं. आणि या दोघांना आता अर्जुनला कसं जाळ्यातून, म्हणजे अर्जुनला वाटतं की चैतन्यला कसं जाळ्यातून पण बाहेर काढणार, ते दोघं जण प्लॅनिंग करायला लागतात. तोपर्यंत इकडे साक्षी सांगत असते चैतन्य अरे म्हणजे मला तर असं वाटतं अर्जुन आणि सायली हे एक आयडियल कपल आहेत, म्हणजे ते दोघं जण ना मेड फॉर इच अदर आहेत, किती एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात, किती एकमेकांसाठी योग्य आहेत ते. चैतन्य म्हणतो अर्जुन आणि सायली एकमेकांना योग्य आहेत, अगं तुला माहिती आहे का ते आयडियल कपल कसलं, ते कपल पण नाहीये. साक्षी म्हणते काय बोलतोय तू चैतन्य,
तू काहीतरी राग आहे म्हणून काहीही बोलशील का? चैतन्य म्हणतो नाही नाही अगं खरंच सांगतोय मी तुला, ते ना कपल पण नाहीये, कारण त्यांचं मॅरेज आहे ना ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. त्यांनी दोघांनी फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे. यावरती साक्षी म्हणते काय बोलतोस चैतन्य? चैतन्य म्हणतो हो मी जे बोलतोय ना ते खरं आहे, ते दोघं जण फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या अंडर एकत्र आहेत. आता साक्षीच्या हातामध्ये खूप मोठं घबाडच लागतं जणू अर्जुन आणि सायलीला ब्लॅकमेल करण्यासाठी. मूर्ख चैतन्यने मूर्खपणाचा कळस करत मैत्रीच्या सगळ्या सीमा ओलांडत मित्राचं सिक्रेट एका मूर्ख बाईला सांगितलेलं असतं. तोपर्यंत इकडे आता अर्जुन चैतन्याला त्याच्या जाळ्यातून साक्षी जाळ्यातून कसं सोडवायचं याचा विचार करत असतो आणि तो सायलीला म्हणतो काही क्रिमिनल असे असतात ना की ते क्रिमिनल इतके कॉन्फिडंट असतात की त्यांनी केलेल्या गुन्ह्याचा कोणताही पुरावा ते नष्ट करत नाहीत, उलट ते त्या गुन्ह्याचे पुरावे मुद्दाम जपून ठेवतात. तुला माहिती आहे का असे क्रिमिनल असतात मुद्दाम पुरावे जपून ठेवायचे जेणेकरून त्यांना ना आपल्या गुन्ह्याची आठवण व्हावी आणि फुशारक्या वाटाव्या. साक्षी पण त्याच प्रकारची मला वाटते. साक्षीने पण कुणाला अडकवल्याचे पुरावे नष्ट केले नसतील आणि तेच पुरावे शोधून आपल्याला चैतन्याला या सगळ्यातून बाहेर काढला पाहिजे आणि यासाठी सायली मला तुमची साथ पाहिजे. अर्जुनने आता धूमधडाक्यात साक्षीचा कार्यक्रम करायचा असतो, पण इकडे मूर्ख चैतन्याच्या एका चुकीमुळे हा डाव उलटू शकतो. आता नक्की मालिकेमध्ये पुढे काय होणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे.